नीलकंठाय शंभवे सर्वाय महादेवाय ते नमः। अच्युत केशव विष्णुर्हरि सत्यं जनार्दन हंसो नारायणश्चैवमेक अष्टकं नाम शुभम् केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवम् श्रीहरि पापनाशाय गोविन्दमोक्षदायकम् ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपाद मन्त्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनम् गुरुवाक्य सदा सत्यं सत्यमेकं पदं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ देविन प्रमेदेव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजव स्मार्ततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं आत्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये योगपीठे कटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा तस्मै श्रीगुरवे नमः गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरुसाक्षात् तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः तस्मै श्री ओं शान्तिगिरिये नमो नमः ॐ जनार्दनाय 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 नमः ओम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगतगुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी जगतगुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की जय। बजरंग बली की जय। निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु स्वामी महाराज यांनी सुरू केलेला हा सोहळा अर्थात ही अनुष्ठान परंपरा त्या परंपरेच्या नुसार आजचा किती दिवस आहे? चौथा आहे ना? चौथा दिवस आज असं आहे. चौथा का पाचवा आहे? पाचवा दिवस आनंदाच्या बरोबर लक्षात नाही राहिले. पाचवा दिवस पाचवा आज तारीख किती? दोन आम्हाला एक आहे नाही दोन हा दोन बरोबर. आता पाचवा दिवस. पाचव्या दिवस सांगायच्या या शेवटच्या सत्रामध्ये प्रथमतः ज्या बाबाजीमुळे आपला हा योग आला की कारण त्यांनी ही जर परंपरा सुरू केली नसती आपण तिथं सहभागी झालोच नसतो की म्हणून अशा ज्या बाबाजींनी ही अनुष्ठान परंपरा सुरू केली तशा बाबाजींच्या चरणी साष्टांग दंडवत करूया. आपण जागे जागेचा तुम्ही अत्यंत बघा पवित्र आणि पावन की 12 ज्योतिर्लिंग बघा. जसं कृष्णेश्वर म्हणजे पूर्ण ज्योतिर्लिंग संपूर्ण भारतभर यात्रा केली बरं का. शेवटी जर कृष्ण दर्शन घेतलं नाही तर ती यात्रा पूर्ण होत नाही का तर फळ मिळत नाही. अशा जसं कृष्ण महिमा आहे तसा सर्व 12 ज्योतिर्लिंगामध्ये सर्व ज्योतिर्लिंगाचा राजा काय? त्र्यंबक राज. म्हणून मग त्र्यंबक राज म्हटलं जातं. जेव्हा ज्याला शिवलिंग नाही तर काय आहे? अड्डा आहे. ब्रह्मा विष्णू महेश. हा ब्रह्मा विष्णू महेश बघा असं प्रतीक त्या ठिकाणी आहे. या वर्गाच्या पिंडीवर मुकुट तर माझा मुकुट बघा त्या ठिकाणी परिधान केला जातो. असं त्र्यंबकराज जे बाबांचं आवडतं दैवत म्हणून बाबाजी अनुष्ठानच्या सांगतेला सर्व जेवढे मौन धरून जे अनुष्ठान बसलेले असतात
त्याच्या नावाने विजयकार केला जातो ते म्हणजे त्र्यंबकेश्वर महाराज. अशा त्र्यंबक राजाच्या चरणी साष्टांग धन्यवाद करूया. श्री संत निवृत्तीनाथ महाराज त्यांची संजीवनी समाधी आहे, त्यांच्या चरणी वंदन. त्यांचे गुरु कोण? गैनीनाथ, त्यांच्या चरणी वंदन. या गोदावरी मातेला गोदावरी माता जसं तिकडे भगीरथाने तलावर गंगामयाचं अवतीर्ण केलं की तसंच गौतम बुद्धांनी तपश्चर्या करून या गोदावरी मातेला पृथ्वीवर आणला. अशा गोदावरी मातेच्या चरणी वंदन. या भूमीला वंदन, स्वदेशी गोमातेला वंदन. तसं बाबाजींनी जे स्थापन केलं बघा याचं अनेक भाग्यवंतांनी अभिषेक केला बघा. म्हणजे ज्योतिर्लिंगाचा अभिषेकाचं पुण्य बघा त्यांना प्राप्त झालं. आणि विशेष म्हणजे बाबाजींच्या करकमलाद्वारे या हृदयेश्वराच्या शिवलिंगाची बघा स्थापना झाली, म्हणून त्याचा महिमा काही वेगळाच आहे, वेगळा त्याला शाली. जो श्रद्धा भावपूर्वक शंभर जल बेलफूल बघा अर्पण करील, हृदयेश्वर काय करेल त्याला बघा त्यांनी हार्ट अटॅक येऊ देणार नाही. लक्षात असा अनेक प्रकारचा महिमा ज्या हृदयेश्वर महादेवाचा आहेत. अशा हृदयेश्वरी म्हणतात तसं बाबाजी आहेत असताना या ठिकाणी त्यांचं निवासस्थान होतं कुठल्या रूपाने. आणि त्या ठिकाणी आपण आता का ध्यान मंदिर करून तिथं मूर्ती स्थापना केली. म्हणजे मूर्ती रूपाने सुद्धा बाबाजी या ठिकाणी आपल्या सर्वात बघा दर्शन देतात. अशा मूर्ती रूपाने दर्शन देणार बाबाजींचं आपण चरणी दंडवत करूया. आणि आज या सायंकाळ सत्रामध्ये आणि दररोज बघा बाबांना नवीन नवीन चेहरे अनुष्ठानामध्ये सजवार का. कारण बाबांना आज म्हणजे पाहिलंच नाही बऱ्याच शनिवार का. मात्र ज्याला पंक्तीच्या टायमाला बाबाच्या ठिकाणी येतात जसं आज बघा आम्हाला त्या ठिकाणी कोण दिसले बघा. आम्ही पिंपळगाव दिसले बघा. पिंपळगाव करे पिंपळगाव उभे राहा. पिंपळगावचे जण आलेले आहे. हळद पिंपळगावचे जवळ निगोटे पाटील किती झाले? हळद पिंपळगाव हळद पिंपळगाव. हा जर टाळी वाजून या बघता बरं का. त्याप्रमाणे आणखी बघा लाळे यांचे दिसले बरं का. लाळे काळे यांचे संस्थाकार रत्नपूरचे 2-3 पुढे ते आळे हा काळे लाळे बरं का. हा घोडेगावचे ना आमचे अशोकराव जोडदार. हा इकडे काही घोडेगावचे तर टाळी वाजून यांचा तसं आमचे का पुन्हा काय शिवाभाऊ पुन्हा शिवाभाऊ दिसले बरं का. हा तर शिवाभाऊचं सुंदर बघा ते काही तिथे गोदावरी गंगा माता आहेत. अहिल्याबाई होळकरांनी जे अनेक मंदिरं केल्या बरं का. आणि त्या मंदिराचा संदर्भामध्ये बघा पुढाकार घेऊन ते मंदिराचं जीर्णोद्धार कसा करायचा असा त्यांचा प्रयत्न आहेत. कोणत्या वेळेला कसं बघा आपण होतं दक्षिण काशी म्हणतात ना दक्षिण काशीचं रूप प्राप्त होईल असं त्यांचा प्रयत्न टाळीवून शिवभाऊचा आपण लक्षात. त्याप्रमाणे आणखी कोण दिसले आणखी बरं का. अशा अनेक गावाचे भक्त बघा या ठिकाणी उपस्थित आहेत. अशा सर्वात जसं भाटगावचे आमच्या की भाटगावची जण आले भाटगावचे उभे राहा भाटगावचे उभे राहा. भाटगाव जेवढे आले ते उभे राहा. कारण ते कधी आपल्या बाबाला बोलल्यावर काय केली तुम्ही बाबाला बोलले होते ना आपण तर साधारण सर्वांना जाऊ घेऊन केली. आणि त्यानुसार बघा संकल्प केल्याप्रमाणे किंवा विचार केल्याप्रमाणे भाटगावचे बघा आश्रम कमिटी किंवा त्या परिसरात जास्ती टाळून त्यांचं अभिनंदन या ठिकाणी बरोबर. तर ते आमचे जे अदानी सुनील अदानी केली ज्यांनी सुद्धा मागच्या वर संकल्प केला होता की दररोज एक भराचे पोतं पंक्तीसाठी पोहते 7 बघा पोहते त्यांनी भराळ पंक्तीसाठी. आणि बघा अशा सुनील भाऊंचं जर टाळू त्यांचंही टाळू अभिनंदन या ठिकाणी ते बघा विरंगावच्या आश्रमासाठी परिश्रम करायचा किंवा विचार करत असं अशा अनेक राजहंस हिरे आपण म्हणतो ना किंवा गुरुभक्त या ठिकाणी कसे प्रत्येकाचं बघा कौतुक केलं तेवढं कमीच लक्षात आले. तर आपण सर्वजण अत्यंत बघा त्याची किंमत करता येत नाही असं आपण नामस्मरण ते श्रद्धा भावपूर्वक आणि व्रत करून आपण करीत आहात. म्हणून बरोबर आपल्या सर्वांचीच बघा चेहरे पण बालगोपाला सहित जवान असतील वृद्ध ज्येष्ठ श्रेष्ठ असतील
सर्वांचे बघा हसरे आनंद चेहरे पाहून बाबांना अशा अतिशय आनंद वाटतो. पुरुष टाळी वाजून बघा सर्वच भक्तांना आपण आणि त्या सगळे आनंद उत्सव म्हणून या ठिकाणी आपण बघा नाचून गाऊन काय करूया आज बाबांच्या भक्तीच्या माध्यमातून नाचून गाऊन आपण आनंद उत्सव साजरा करूया. हे दहेगावच्या त्यांच्या चरित्रामध्ये उल्लेख त्या गीतामधून आपल्याला लक्षात येईल. असं सुंदर असं गीत या ठिकाणी आपल्याला आता ऐकायचं आणि त्याप्रमाणे बघा पावली खेळून तो आनंद साजरा करायचा. बघा आता का दहेगाव अनेक दहेगाव बरं का अनेक ठिकाणी दहेगाव आहेत. मग ते वैजापूर तालुक्यात दहेगाव बरं का बाबा आणि आता दुसरं दहेगाव बरं का ती ऋषीला भेटलं बरं का बोलकर झाला जे आता त्यांनी संकल्प केला. आता तुम्हाला उद्या पाहायला मिळतील कोणत्या गावचे लोक येतात. आजही बघा शिवडी खेडे आणि उगाव या 3 गावचे बघा भक्त झाले होते. त्यांनी सुद्धा आज बघा त्या ठिकाणी बाबांचा ललितपंच सोहळा होता बरं का. तो सोहळा त्या ठिकाणी काही कारणानिमित्ताने बघा बदल करण्यात आला. कारण तिथं जे आपल्याला पूजा पाठ करायचा आहे त्याचं मुहूर्त त्यावेळी नसल्यामुळे आपण बघा दुसऱ्या तारखेला त्या ठिकाणी त्याचं नियोजन केले आणि त्याचे बघा त्यांनी 3 गावच्या भक्तांनी जे नियोजन या ठिकाणी करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर गेली. त्यांचे टाळ्यावर अभिनंदन या ठिकाणी. उद्याही बघा अनेक भक्ती या ठिकाणी जे आपल्याला पुण्यस्मरण सोहळा होणार आहे त्याचंही नियोजन करण्यासाठी तो सोहळा कसा असेल आणि त्यामुळे सोहळ्यामध्ये आपण काय करू शकतो कसं आपण या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी त्या सोहळ्यामध्ये आणू शकतो अशा अनेक प्रकारचे मुद्दे उद्याच्या बैठकीमध्ये घेतले जाणार आहेत. बघा जसं काय मुद्दे होतात देव जाणे की आणि म्हणून अशा उद्याच्या बैठकीसाठी जसं नाही ते संभाजीनगरची काही महिला काही माणसं आल्यावर अशा सर्वच उद्याला येणार का उद्या येणाऱ्या सर्वच भक्तांचं टाळीवर अभिनंदन या ठिकाणी. हे दहेगावचा संत जगती आलाज कैसा. हे दहेगावचा संत जगती आलाज कैसा. अनाथिया भक्तांची उपदेश करतो कैसा. अनाथिया भक्तांची उपदेश करतो कैसा. हे दहेगावचा संत जगती आलाज कैसा. अनाथिया भक्तांची उपदेश करतो कैसा. अनाथिया भक्तांची उपदेश करतो कैसा. धन्य तुमची शिवभक्ती धन्य तुमचा उपदेश. धन्य तुमची शिवभक्ती धन्य तुमचा उपदेश. बालपणी पाणी घाली 11 मारुतीस. बालपणी पाणी घाली 11 मारुतीस. जमून भक्तगण हे जमून भक्तगण मार्ग सांगे भक्तीचा. एक मुखाने बोल जय जयनाथ. आप जागे सापले जीव कठोर. आप जागे सापले जीव कठोर. जागो जागे आसमाना साले बोल. जागो जागे साले बोल. राम ही झाले भारी रिद्धि सिद्धि भरती पाले. एक मुखान बोला बोल जय जयनाथ. एक मुखान बोला बोल जय जयनाथ.
एकच आशा आहे, जोपर्यंत हा श्वास आहे तोपर्यंत अनुष्ठान घडो, तोपर्यंत बाबाजींची सेवा घडो, तोपर्यंत बाबाजींच्या कार्याचा प्रचार प्रसार प्रत्येक भक्ताच्या हातात हो. हीच हो आमची आशा, हीच हो आमची आशा, तुम्ही करू नका हो निराशा. एक हो, हो, हे लगे काम जगतिया हे लगे काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जय बाबाजी. स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की जय. बजरंग बली की जय. काय बघा बाबाजी म्हणजे काय आगळी होती वर्ग होती लक्षात घ्या. बघा डोंगरावर असताना काय बघा अनेक लीला आश्चर्यकारक घटना घडल्या फार का. तसं काही बघा श्रीमंत बाया बाबाजी दर्शन आल्या होत्या आणि त्या चोरांनी काय केलं, चोरांनी काय केलं, त्यांची सोने दागिने बघा काय केलं बरं का, पळवलं, चोरले होते. आणि ते डोंगरातून खाली जायला ते सोनं घेऊन पळायला लागले ना दागिने, ते काय झालं, त्यांना डोंगर उतरायला लागले की आंधळे झाले, आंधळे झाले. डोंगर चढायला आणि काय प्रकार व्हायचा माहितीये का, काय प्रकार व्हायचा, खाली उतरायला लागले का ते आंधळे व्हायचे, वर जायला लागले का त्यांना दिसायला लागायचं बरं का. लक्षात. मग ते दागिने घेऊन पाहिले ते सर्व चोर बघा, जे असल चोर त्यांना बरोबर बघा कळतं बघा. लक्षात. आणि जे बुरटे राहते ना लक्षात, त्याला काही समजत नाही बघा लक्षात. आणि मग बाबाजीने काय केलं बघा, ते चोर ते सर्व दागिने घेऊन आले, बाबांच्या चरणात दागिने ठेवले आणि काय केली, माफी मागितली. बाबाजीने काय केलं माहिती आहे, आणि भाऊ यांना भंडारकर घेऊन जा. काय सांगितलं बाबाजींनी, समजा केशवभाऊ सारखे अंबेभाऊ सारखी सेवा केली तर त्यांना बाबाजी काय म्हणजे, भाऊ त्यांना भंडार घेऊन जा म्हणे, काय करा त्यांना कपडेला ते कारण त्या वाटेल मला लक्षात बघा. लक्षात. अशा रीतीने बघा एक दिवस काय झालं पाहिजे, कारण बाबाजींनी बघा कुठं राहायचे, जिथं श्रमदान तिला बाबांची पालखी बघा डोल राहिली. आणि एक दिवस काय झालं बरं का, असं बघा श्रमण चालू होतं. काय झालं, बाबांच्या अवतीभोवती श्रमण चालू होतं. बरेच लोक काय करत श्रमण करत होते, कुणी काय करत होते, बांधकाम करीत होते, कुणी दगड देत होते, कुणी काय देत होते. आणि बघा श्रमण तिकडे चालू होतं, मंदिराचं असं श्रमण चालू असताना ते अशा बघा बरं का, श्रमण चालू असताना बरेचसे लोक दाबाच्यात बघा दर्शन यायचे बरं का. दर्शन आल्यानंतर ते बाबा सर्व ते काम बघून एक जण त्या ठिकाणी काय म्हणला बरं का, बाबाजीने काय म्हणला, आणि बाबाजी मला असं वाटतं इथं रिद्धीसिद्धी पाणी भरते, आपलं काय इथं रिद्धीशी पाणी भरते बरं का, काय सारी रिद्धीसिद्धी तू काय काम करते म्हणे. काय म्हणजे एक जण काय म्हणला, आणि बाबा म्हणे मला वाटतं इथं सर्व रिद्धीसिद्धी बघा. दुसरा जो होता बरं का, आपल्या विवेकानंद सारखाची होती होतो. हा सत्य घडलेली गोष्ट बरं. ज्याला असा तो एक जण मला काय म्हणला, म्हणजे रिद्धीशी ती पाणी भरते बरं का, मला असं वाटतं. तर त्याला विवेकानंद सारखा त्या ठिकाणी जो भक्त बाबांचा होता लक्षात घ्या, त्यांनी काय सांगितलं, जो असा म्हणला नाही तरी रिद्धीशी दिवाणी वरती, तर विवेक सारखा एका भक्त काय म्हणला, म्हणे भाऊ इथं रिद्धी सिद्धीनी पाणी भरीत म्हणे, काय इथं रिद्धी सिद्धी अजिबात काम नाही म्हणे, तर इथं रिद्धी सिद्धीचा बाप पाणीवर लक्षात घ्या. अशा रीतीने बघा बाबांचा महिमा सांगितलं तेवढं कमीच केलं. म्हणून आज आपण या ठिकाणी बाबाजी बघा काय सांगून गेले की नाही आपल्याला. जर तुम्ही कॅसेट म्हणून जर ऐकलं आजही त्यांच्या आवाजामध्ये, तर लक्षात येईल की बाबाजींनी भक्तांसाठी काय बघा सांगितलं.
काय का दिलं काय सांगितलं. तरी एक बाबाजी प्रवचनात बोलता बोलता एक तुकाराम महाराज उदाहरण घेतलं बघा. काय उदाहरण घेतलं तुकाराम महाराज काय उदाहरण घेतलं म्हणे काही थोडा काय काही थोडा बहुपकार काही थोडा बहुपकार काही थोडा बहुपकार काही थोडा बहुपकार असं काय चरण घेऊन बाबाजींनी काय सांगितलं माणसाने काही न काही उपकार काय दुसऱ्यावर का काही काही उपकार केला पाहिजे. तर साध्या ठिकाणी का जाहीर करण्यात आलं की मुलांच्या आरोग्यासाठी किंवा आर्थिक दुर्बलतेसाठी काहीतरी आपण दर महिन्याला काय केलं पाहिजे मदत केली पाहिजे. तर बरेचसे भक्त काय केले पुढे आले आणि आमचे भूषण भाऊ त्यांचे वडील तर त्यांनी डायरेक्ट एक खटी बघा त्यांनी देणगी त्या विद्यार्थ्यांच्या बघा आरोग्यासाठी किंवा बघा त्यांच्या व्यवस्थेसाठी बघा समर्पण केलं. म्हणजे बघा माणसाने कोणत्या रूपाने बघा कारण भगवंताने हा मनुष्य कशासाठी दिलेला आहे दुसऱ्याच्या सेवेसाठी बघा कशासाठी दिलेला आहे दुसऱ्याच्या कामात आपण नेहमी आलं पाहिजे बघा यासाठी भगवंताने आपला देश लक्षात स्वतःच्या नाही बघा लक्षात म्हणून काही ना काही उपकार बघा माणसाने करीत राहिलं पाहिजे. आपण जर उपकार केलं राहिलं तर उपकार कधी वाया जाणार नाही त्याची फेर भगवंत कोणत्या रूपाने बघा केल्याशिवाय राहणार नाही. मग बाबांनी सुद्धा उदाहरण दिलं बरं का म्हणजे एकदा काय झालं एक मुंगी बघा एक मुंगी म्हणे पाण्यामध्ये एक काडी होती काडी आणि त्या काडीवर का बघा बसलेली होती. मुंगी कोडी होती पाण्यामध्ये का काडीवर बघा बसली होती. तिचा जीव बघा प्राण जाऊ पाहत होता बरं का. त्या मुंगीचा काय प्रसंग आहे मुंगी कोडी होती पाण्याच्या काडीवर तिचा जीव बघा किंवा प्राणामध्ये जाऊ पाहत होता. अशा वेळेला तिथे एक का कबूतर चाललं होतं. कोण चालू होतं कबूतर चालू होतं. त्या कबुतराला कडे पाहून ती बिचारी का मुंगी बोलू लागली. कोणाशी बोलू लागली त्या कबुतराला विनंती करायला बोलू लागली. काय म्हणू लागली की मुंगी बघा ती मुंगी काय बोलू लागली त्या कबुतराला म्हणे आणि कबूतर दादा मला या संकटानं वाचव म्हणे मी तुझा उपकार विसरणार नाही बरं. असं कोण म्हणलं एवढा बघा तो मुंगी प्राणी आणि त्या कबुतरा काय म्हटला कबूतर मला वाचव म्हणे मी तुझा उपकार विसरणार नाही. ते कबूतर विचार करायला लागलं की मुंगी केवढी म्हणे आणि आपला उपकार कसा काय ती फिरेल काय कसा बघा उपकार फिरेल कशासाठी असा विचार त्या कबुतराने केला. मात्र ती मुंगी फार बघ कासावीस काकुळतीला येऊन बोलू लागली. अरे कबूतर झाला प्राण जाऊ राहिला म्हणे मला वाचव मी तुझा उपकार विसरणार. असं अत्यंत बघा हृदयस्पर्शी हृदयाला पाझर फुटणार ज्याला वाक्य त्या मुंगीच्या मुखात मग निघालं तर तेटच झालं कोणा त्या कबुतराला. आणि मग कबुतराने काय विचार काय हरकत नाही म्हणे ती आपलं उपकार फेडो अगर न फेडो मग ती फारच आता काय कासावी झालेली त्याचा जीव जाऊ त्याचा प्राण आणि जीव जाऊ पाहत आहेत ती फारच आता आहेत आकुलतीला आलेली आणि म्हणून आपण काय करू म्हणे तिला वाचव. मग त्या कबुतराने काय केलं माहितीये का चोचीमध्ये काडी पकडली काय केली कारण मुंगी कशा बसली होती काडीवर. मग कबुतराने काय केलं ज्या काडीवरची मुंगी बसेल होती ना ती काडी चोचीत पकडली आणि ती काडी पुढे आणून ठेवली जमिनीवर आणून ठेवली बा कोणी कबुतराने. आणि जमिनीवर ठेवल्यानंतर ते कबूतर आपलं पुढे आपल्या मार्गाला निघून गेलं. मुंगी बघा आपल्या पुढे मार्गाला निघून गेली. लक्षात घ्या भगवंताची काय लीला असते बरं. पुढे काही दिवसांनी काय झालं बरं का ज्या कबुतराने मुंगीला वाचवलं होतं ना त्या जंगलामध्ये एका झाडात एक कबूतर बसलेलं होता का आणि त्या जंगलामध्ये कोण आला होता शिकारी पारधी. कशासाठी आला होता पक्ष्यांची बाई शिकार करण्यासाठी होता. आणि त्याला त्या शिकाऱ्याला कोण दिसलं त्या झाडावर ते कबूतर कोणतं होतं आणि नेम धरला कोण नेम धरला बघा विचार केला त्या पारध्याने काय विचार केला त्या कबुतराला
मारायचं म्हणजे काय करायचं, मारून त्याला घेऊन जायचं बरं का. असा विचार कोणाच्या मनात आला. म्हणतो बघा तयारी तयारी करायला लागला. ते कोणाला कळालं, त्या मुंगी रूपी आत्म्याला कळालं. कोणाला कळालं, मुंगी रूपी आत्म्याला कळालं की ज्या कबुतराने आपल्याला वाचवलं तो आता संकटात सापडलेला आहे. अशा असं कोणाला कळालं, मुंगीला कळालं. काय कळालं, आहे ज्याने आपल्याला कधी वाचला. हा म्हणून ती बिचारी मुंगी तुरु तुरु चालती झाली, काय तुरु तुरु चालती झाली बरं. आणि त्याच्या अवघड अवघड ठिकाणी जाऊन बसली बरं. आणि आता तो शिकारी काय करणार, दुपारची काय करणार, कबुतराला बघा महाराष्ट्र निशाण वाजनात धरलेला आहे. बंदूक 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 बघा नेम बरोबर धरायला आहेत. आता खटका दाबायचा, काय करायचा, आणि कबुतराला मारायचं बघा. अशा तयारीत बघा तो एकदम तो जय्यत बघा. आता तो शिकारी बघा बंदूक धरून तयार असलेला. आता बघा बटन दाबणार, काय बटन दाबणार, त्याच मिनिटाला काय झालं, त्या मुंगीने काय केलं, कडाडून चावा घेतला. काय घेतला, आणि काढून चावा घेतल्या. काय झालं बघा, बटन दाबलं गेलं. बटन दाबल्यामुळे काय झालं, बटन दाबल्यामुळे काय झालं, पार झाला. आणि ते चावल्यामुळे नेम हुकला. हा चावल्यामुळे काय झालं, तो त्याचा हात काय झाला की काय आवाज झाला आणि नेम हुकला, फक्त बार झाला. आणि त्यामुळे कबूतर काय झालं, अशा काही थोडा बहुपकार, काही थोडा बहुपकार, काही थोडा बहुपकार. म्हणजे बघा माणसाने काही ठेवला थोडा फार का होईना उपकार बघा करीत राहिलं पाहिजे. असा केलेला उपकार कोणते कधी न कधी तो कोणत्या कोणत्या रूप फेडल्याशिवाय राहणार. कारण गीतेचं वचन आहे की जैसा कर्म करेगा वैसा, म्हणजे आज तुम्ही कोणाला वाचवलं तर भविष्यामध्ये तुम्हाला कोणीतरी, आज तुम्ही कोणाला जर मारलं तर भविष्यामध्ये सांगा ना, यू आर ऑल्सो डाय. अशा रीतीने बघा. म्हणून असा उपदेश बघा जो बाबाजी केला किती महत्वाचा आहे. त्याप्रमाणे आणखी उपदेश बाबाजी महत्वाचा केला. कोणत्या उपकारांकी केला बाबाजी. आणि संगत बघा, संगत कधी चुकून देऊ नका म्हणे. काय म्हणले बाबाजी प्रवचनामध्ये, संगत कधी चुकू देऊ नका, कोणाच्या नादी लागू नका म्हणे. आणि कोणा संगत धरू नका म्हणे, कोणा संगत धरू नका. हा, आणि जर संगत चुकली बघा काय होईल बघा. मग सुंदर उदाहरण बाबाजींनी त्यासाठी दिलं बरं का. कारण संगत चुकली त्याचा परिणाम काय बघावं लागला शादी. मग बाबाजींनी कोणतं उदाहरण सुंदर असं महत्वाचं. आणि पर्जन्य पडला नदी पूर आला, पर्जन्य पडला नदी पूर आला, पर्जन्य पडला नदी पूर आला, पर्जन्य पडला नदी पूर आला. भुजंग वाहिला लाटां संगे, भुजंग वाहिला लाटां संगे, भुजंग वाहिला लाटां संगे, भुजंग वाहिला लाटां संगे. काय झालं, खूप पाऊस पडला. पाऊस पडल्यामुळे नदी नाले काय झाले, तुडुंब भरून वाहू लागले. महापूर आला. आणि त्या महापुरामध्ये काय झालं बरं का, एक बिळातून सर्प निघाला. त्या पावसाच्या पाण्यामुळे नदीमध्ये वाहत चालला. महापुरामध्ये कोण वाहत चाललेला आहे, कोण वाहत चाललेला आहे, एक भुजंग बघा, विषारी नाग ज्याला म्हणतो ना, तो महापुरात वाहत चाललेला आहे. त्याचाही बघा जीव प्राण जाऊ पाहता तो थंडीने काकडला होता. हे कुणी पाहिलं, एका राजहंसाने. कोणी बघितलं, एका राजहंसाने बघितलं. काय बघितलं, म्हणजे एक नागराज महापुरात वाहत चाललेला आहे, तो थंडीने काकडला आहे. दया आली, कोणा दया आली, कोणा दया आली, राजहंसाला दया आली. दयानंतर त्या राजहंसाने काय केलं, उड्डाण केलं. काय केलं, उड्डाण केलं. आणि कोणाला पकडलं चोचीमध्ये, महापुरात वाहत चाललेल्या नागराजाला चोचीत पकडलं.
आणि कुठं आणून ठेवलं? जमिनीवर. कुठं आणून ठेवलं? आता बघा, जो नागराज खंडीने काकडला होता, त्याचा प्राण धवपत होता, त्याला राजहंसाने कुठे आणून ठेवलेला आहे? बघा, जमीन आणून ठेवलं. जमीन आणून ठेवल्यानंतर तो थंडीने फारच काकडला होता बरं का. मग पुन्हा दया आली त्या राजहंसाला. त्यांनी काय केलं मग? पंखाखाली घेतलं बरं का. त्या भुजंगाला कुठं घेतलं? आपल्या स्वतःच्या पंखाखाली. जसं तिने का लहानशा बाळा ती आई आपल्या काय घेते की त्याप्रमाणे त्या राजहंसाने काय केलं? विषारी का विषारी त्या नागराजाला थंडी काकडला होता. पंखाखाली घेतल्यामुळे काय झालं? तो सावध झाला. त्याला उभ आली न तो सावध झाला. आणि मग ते बघा, लक्षात घ्या. आणि सावध झाल्यानंतर काय केलं? ऐका, त्याने सावध झाल्यानंतर त्याने काय केलं? सावध होऊने वेटाळे घातिले. सावध होऊनी वेटाळे घातिले. सावध होऊने वेटाळे घातिले. सावध होऊनी वेटाळे घातिले. तात्काळ दंशिले राजहंसा. तात्काळ दंशिले राजहंसा. तात्काळ दंशिले राजहंसा. तात्काळ दंशिले राजहंसा. राजहंसाने त्याला पंखा घेतला. सावध झाला आणि शुद्धीवर आला. आणि सावधान त्यांनी काय केलं? कोणाला दंश केला? राजहंसाने त्याला प्राण वाचवण्यासाठी बाहेर काढलं. त्या राजहंसालाच या नागराजाने काय केलं? कशामुळे? अवित्राचा संग पवित्राने केला. अवित्राचा संग पवित्राने केला. अवित्राचा संग पवित्राने केला. अवित्राचा संग पवित्राने केला. प्राणाशी मुकला राजहंस. प्राणाशी मुकला राजहंस. प्राणाशी मुकला राजहंस. प्राणाशी मुकला राजहंस. संगत चुकली की नाही? कोणी संगत चुकली? राजहंसांची संगत चुकली. राजहंस कोणाच्या नादीला, कोणा संगतीला गेला? भुजंगाच्या. त्यामुळे काय झालं? जीवाला मुकावला. लक्षात घे. म्हणजे संगत चुकल्याचा काय परिणाम होतो लक्षात. म्हणून करू नका काही संत संग धरा. करू नका काही संत संग धरा. काही संत संग धरा. करू नका काही संत संग धरा. पूर्वीचा दुधोरा पूर्वीचा दुधोरा उगवेल. पूर्वेचा तो दोहरा उगवेल. पूर्वेचा तो दोहरा उगवेल. म्हणजे मनुष्याने कोणा संगतीला राहिलं पाहिजे? कोणाच्या? संतांच्या. कोणाच्या? संतांच्या. तू संतांच्या संगतीला राहील तर त्याचं काय होईल? मग अनेक जन्माचं बघा भाग्य काय बघा त्याचं उदय. म्हणून मग आपण किती भाग्यवान आहोत अशा महान संतांच्या परंपरेमध्ये आपण सहभागी. त्यांनी आपल्याला किती परंपरा दिल्या? किती परंपरा दिल्या? ती परंपरा दिला बोट करून दाखवा सर्वजण. सर्वजण प्रत्येकाने. आणि तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे ना किती परंपरा दिल्या बाबाजी सर्वांना आपल्याला? त्याची पहिली परंपरा कोणती? पहिली परंपरा कोणती? श्रमदान. श्रमदान. पहिली परंपरा कोणती? श्रमदान. कारण ज्यावेळेला बाबाजींना आदेश झाला नागेश्वरीमध्ये, काय आदेश झाला देवाचा? पिनाकेश्वराचा जीर्णोद्धार करवा असा आदेश झाला होता ना. आणि तो आदेशवर सावंत करून बाबाजी जात्या गावला आले बरं का. त्या मारुती मंदिरामध्ये थांबले होते. तिथं ते पत्तीचा डाव चालू होता. त्या लोकांना बाबाजी काय म्हटले? अरे भाऊ, मला डोंगरावर नेऊन घाला. त्या लोकांनी त्यांच्यात नादात राहिले. त्यांनी ऐकलं ना ऐकलंच केलं बघा. एक दिवस झाला, 2 दिवस झाले. बाबाच्या काही खायचं नाही बघा, प्यायचं नाही बघा. फक्त ध्यास कोणता? डोंगरावर जायचा. तिसऱ्या दिवशी पण बाबाजी त्या लोकांना म्हणे, अरे भाऊ, मला नेऊन घाला. मग त्यांना शेवटी दया आली.
म्हणजे म्हातारं काही खातं नाही पित नाही आणि काय म्हणतं मला डोंगरावरून घालावं. आणि मग त्या लोकांनी काय केलं बघा, बैलगाडी सामान सर्व आणलं, बैलगाडी तयार केली, बाबाजीच्या बैलगाडी बसवलं, पेटीची होती, झोळी होती, ते सर्व साहित्य घेतलं आणि पुढे घेऊन गेले बाबाजींना. बघा बघा पायथ्यापर्यंत घाण, वरती काय तवा रस्ते नव्हता ना, तर जंगल होत जंगल, फक्त बघा पायवाट होती, पायवाट, गाडवाट सुद्धा नाही, पायवाट होती, पायवाट पूर्वी. आणि पायथ्यापाशी आले, बैलगाडी सोडली आणि त्यांनी 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 काय कार्यक्रम चालू केला माहिती, की असे झाडाच्या जाळी चाडून गेले, केला कार्यक्रम सुरू. ज्याला जे आवडत होतं ना, कोणी बंब बोले, कोणी कट्टा, असा अनेक कार्यक्रम, ज्याला जे आवडतं त्यांचा तो कार्यक्रम चालू झाला. चालू झाल्यानंतर असा जवळजवळ 15-20 अर्धा तास गेला बरं का. मग ते विचार करायला लागले, म्हणजे आधी या म्हाताऱ्याला आपल्याला काय करावं, कारण मग चालता येत ना बघायला, चालता येत नाही म्हणे मला ना, आपल्याला काय करावं लागेल, यांना उचलून यावं लागले म्हणे. काय विचार करायला आपल्याला उचलून यावं लागलं, असं वगैरे ते विचार करायला लागेल. मग सर्व बघा त्यांच्या त्या काय त्या बैठून उठले आणि आले बैलगाडीकडे, पाहू लागले. तिला त्यांना काय बाबाजी दिसेना, काय त्यांना तिला बाबाजी दिसेना बघा. मग लागले काय करायला, लागले इकडे तिकडे फिरायला, बरं पाहायला लागले शोध घ्यायला. म्हणे आपण ज्या म्हाताऱ्या आणू ते म्हातार गेलो कुठं बरं का, त्यांना चालता येत नव्हतं म्हणे, ते गेलं कुठं, बैलगाडी त्यांनी तिकडे तिकडे पाहिलं, झाड तिकडे दिसना. मग एक जणाचं लक्ष गेलं बघा, एक जणाचं लक्ष गेलं, बाबाजी बघा त्यांना कुठं दिसलं पहिला टप्प्या का 3 टप्पे बघा त्याला, काय विनायक मंदिरावर झाला 3 टप्पे बघा असे त्या डोंगराचे. बाबाजी त्यांना कुठे दिसले, मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पण लागले, पळायला बरं काय, ते म्हातारा काही लागले पळायला. म्हातारा काय झालं माहिती का, ही पळायला लागले ना, बाबाजींना आता आपण काय करू, बाबाजींना हे आले पहिल्या टप्प्यावर ना, बाबा लगेच दुसऱ्या टप्प्यापर्यंत, मध्ये लक्षात राखा, हे पहिल्या टप्प्यावर आले ना पळत, बाबाजी कुठे पोहोचले दुसऱ्या टप्प्यात, ही वाळलेली दुसऱ्या टप्प्यात, बाबाजी कुठे तिसऱ्या टप्प्यात. आणि मग लगेच बघा बाबाजी तिकडं पोहोचले. त्यावेळेला सांगत त्यावेळेला काय गट्टू बसले, तिला काही व्यवस्था होती का लक्षात, जीर्ण झालेले धीमा विनायकेश्वरचं महादेवाचं मंदिर सर्व ते राहते ना, सर्ग कोणते काठे म्हणतात ते नाही का, त्याला काय सराट काय, हा त्याने काय बोकरा हा सराटे त्याला म्हणते, लांडगे वेगळे असं. आणि बघा पोचले बघा, हे पोचले बरं का. मात्र बाबाजींचं बघा काय चालू होतं, काय बाबाजी काय करीत होती तिथं, बाबाजी काय चालू होती, त्या पिनाकेश्वरच्या महादेवाच्या मंदिराला प्रदक्षिणा का बाबा घालू, आणि ते प्रदक्षिणा कशी घालू, का लोटांग घालून, कसं आपण घाली लोटांगण वंदी ना, त्यावेळेला आपण सुद्धा काय केलं माहिती काय केलं माहितीये का, आपण सण सुद्धा काय केलं पाहिजे. आता लोटांगण समजा एवढी जागा नाही तरी सुद्धा आपण काय केलं पाहिजे, बरं का, घाली लोटांगण म्हणल्यानंतर म्हणतात सर्व भक्तांनी काय करी, एकमेकाला बघा गळाभेट घ्यायची. गळाभेट झाल्यानंतर काय करायचं, एकमेकाच्या पायाचं बघा पाया पडायचं, काय करायचं एकमेकाच्या पाया पडायचा बघा घाली लोटांगण. गेली ज्याला बघितलं की बाबाजी लोटांगण प्रदक्षिणा करीत, आणि बाबाजींना यांनी बघितलं तर त्यांना बाबाजी लोटांगण घालताना कसे दिसले माहिती का, कसे दिसले, जमिनीला बाबाजींचं शरीर बघायला लागत नव्हतं, काय जमिनीला बाबांचं शरीर बघायला लागत, विचार करा ना. स्पर्श बघा गोमातेला होत नव्हता, प्रदक्षिणात मात्र चालू होती बघा. ते पाहिल्यानंतर त्यांच्या डोक्यात आणखी प्रकाश पडला, हे काही वेगळीच असते बघा. नंतर बघा संध्याकाळची वेळ झाली होती, म्हणून बाबाजीने काय केलं, दिवा पेटवला आणि आरती करायला सुरुवात केली. आरती करायला सुरुवात केल्यानंतर काय झालं माहितीये का, तिथे वाघ होती, वाघची
आणि मग वाघाने काय डरकाळी फोडली, काय केली संध्याकाळच्या टायमाला डरकाळी फोडली त्या परिसरामध्ये. ती कोणी ऐकली नाही, काही 40-2-4 जण घेऊन बाबाजीने घेऊन गेले होते, त्यांनी ऐकली. ते टरकली बघा, टरकली, घाबरले. तर काय खरं नाही, आता वाघ आपल्याला खाईल बरं का. म्हणून पुढं पळाय का मंदिरामध्ये, ती बाहेरच बसले होते अगोदर, आरती चालू असताना बरं का. आरती चालू असताना कधी इकडे 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 तिकडे न फिरता काय केलं पाहिजे आपण आरतीच्या वेळेला बरं का, त्या ठिकाणी आपण आलं पाहिजे. आणि ज्याला का आतमध्ये पळाले आणि पळा का पळत पळत आतमध्ये घुसले बघा मंदिरामध्ये, त्या आवाजाच्यामुळे यांनी काय केलं माहिती आहे का, काय केलं, आतमध्ये जाऊन बघा बाबाजीच्या कमरेला मिठी मारली. काय केलं यांनी, 2-4 होते ना, बाबांच्या पाठीमागून जाऊन बसले बरं का, आणि बाबांच्या कमरेला मिठी मारली. वाघाचा ऍक्च्युअल ना ऍक्च्युअल बघा, ऍक्च्युअल तो काय होता, डरकाळी होती वाघाची. तुम्ही एखाद्या सापडलं बघा काय तुमची कशी अवस्था होईल असेल. बिबट्या बिबट्या. आणि यांनी काय विचार केला माहिती, बागा जाऊन का बसले माहितीये का, यांनी काय विचार केला, जरी वाघ आला म्हणे आतमध्ये, पहिले बाबाला खाईल म्हणजे काय, कोण काय विचार केला बघा लक्षात. असं नाही बघा, बाबांचं जीवनशैली अत्यंत बघा कसं खडतर आश्चर्यकार आहे बघा, लीलात्मक आहे. आणि म्हणून आजच्या सायन्स सत्रामध्ये आपल्या सर्वांना सर्वात महत्वाचं मध्ये कोणाला लक्ष द्यायचं आहे, बघा परंपरा आश्रम आहे. कोणती परंपरा, आश्रम. म्हणून बाबाजी आश्रम वगैरे नेहमी कुठं राहायचे, ते जिथं काम तिथं बाबाजी डोली, आणि सर्व भक्त काय करायचे तिथं लक्षात. बघा परंपरा किती महत्वाची. आणि श्रमदान बघा, श्रमदान का करायचं, 2 बघा प्रकारचे फायदे बघा बाबाजी सांगितले. पहिला बघा आध्यात्मिक फायदा आणि आपला शारीरिक फायदा. आध्यात्मिक फायदा म्हणजे कोणता फायदा आपल्याला होतो, बाबांनी एकाच वाक्यात काय सांगितलं, जो करील श्रमदान त्यासी घडेल शारीदान. श्रमदान आपण श्रद्धापूर्वक जर केलं तर कोणतं पुण्य मिळतं, 4 धाम केलं, 4 धाम नंतर ते पुण्य बघा प्राप्त होतं. ते पुण्य फक्त कशाने मिळतं, कशाने मिळतं, अध्यात्माचा का फायदा. आणि दुसरा इकडे शारीरिक फायदा काय, आपण आता बघितलं ना का, ज्यांनी बाबांच्या आश्रमाची सेवा केली तर त्यांचं काय झालं, वाटोळ झालं का, देवळा निघालं का, ते दरिद्री म्हणले का, मग काय झालं बरं का, शिकलो सत्य गोष्ट लक्षात. आज आपला काय रत्नपूरचा बघा, कंबरापासून त्या कंबरून त्याचं कामच करीत नव्हते खाली, इथून त्याला उठायचा विशेष नव्हता लक्षात. ज्याला तर आश्रमात आलं बघा, म्हणून त्यांना सांगितलं आलं का विद्यार्थीला काय करायचं, हजर राहायचं म्हणे, इतर श्रमदान करायची. मग त्यानं कोणती सेवा करायला लागलं माहितीये का, गोसेवा, गायींची सेवा, गायीच्या गोठ्यामध्ये गोसेवा. ती कशी का बसल्याच काय खरकडत शेण काढायचं, ते पाठीत भरायचं किंवा गोळाने काय करत जाऊन बरं का, घडलेली सत्य घटना आहे. आणि अशी बघा त्यांनी श्रमदान सेवा केली तर किती दिवसामध्ये, एक महिन्याच्या काहीतरी कालावधीमध्ये, ज्याला चालता येत नव्हतं, वरात नव्हतं, तो हरकत करू काम करत होता, तो कसा झाला लक्षात. कशाने, लक्षात घ्या, श्रमदानाने काय होऊ शकतो लक्षात घ्या. मग बाबाजी काय येडे होते का लोकांना काम करायला, म्हणजे श्रमदान करायला लक्षात घ्या. आणि म्हणून बाबांना सुद्धा बरं का, आज बाबा ज्याला तिथं श्रमदान राहतं बरं का, बरोबर काय भक्त बघा, काय भक्तांची बघा विचार बघा, पती श्रवण करण्याची पद्धत बाबांना बघा भावली आज बरं का, किती बघा मनापासून भक्त बघा श्रवण करतात का. झाड ते मोगणीच झाड, आंब्याचं झाड लागत, ते आज लावलं, कोण उभे राहा बरं झाड लावायला तिथे, आज झाडं लावायला सुंदर का. त्यांनी बघा आमच्या रवींद्रनाथ सोबत झाडं लावायसाठी त्या टाळ्यावर या भक्तांचं बरं का
काही काही बरं का गोंट जरी गोंट दिला तरी घेत नव्हते बरं का. तसं काय ते म्हणते हो द्यास ना आणखी डबल किलो असं. बरं धन्यवाद. खरोखर बघा काय बघ काही भक्तामध्ये काय बघा भाव श्रद्धा असते की ते झाड लावून का झाड लावून बघा हे बघा हाताने बरं का पावड्याने हाताने तो चिखल काय हाताने तो चिखल घ्यायचो आणि तो चिखल काय करायचा सगळ्या झाडाच्या बुडाशी लागायचं बरं असं. जरा पुरुष टाळी वाजून त्यांच्या श्रद्धेला आपण नमन करूया. पहिले तर बरं का पहिलं सुरुवातीला माहिती का की काहीच नव्हतं पहिलं कसं होतं जे असते ना पाय त्यावेळेला कोण होत्या त्यावेळेला उभ्या जागा उभे राहावं पहिली परिस्थिती किल्ली कशी होती अनुष्ठानाची एक जुनी माडी होती बघा त्यावेळेची परिस्थिती कोणाला माहित नाही. मंदिराच्या पाठीमागे नाही ते गाईराच्या उघड्या देव तेव्हा आमचं भगवान परदेश आहे की भगवान परदेश हा आहे काय उभे राहा ना सुडा दिला की 90-91 आणि आपल्याला बरं का आपल्यासाठी कोणती फौज ठेवण्यात आली माहितीये का 91 साली मिलिटरी बरं का का बंदुकीसाठी आपल्यासाठी ठेवण्यात आली होती बरं का. सरात तिथे अनुष्ठान शाळेमध्ये ना सरांच्या बंदूक अशा लाईनशी लागलं होतं बरं का. हा आणि जे लोक आपल्यासाठी आले होते बरं का त्यांनीच काय केलं माहितीये का ज्यावेळेला आमचे सर्व अनुष्ठान बसायचे ना आणि पाऊस जर आला ना हे सर्व त्यांच्या ताटपती राहायचे सर्व फौज बघा मिलिटरी मध्ये त्या टाळीवर अभिनंदन बघा काय बघा भयानक परिस्थिती एवढ्या बघा कठीण परिस्थितीमध्ये किती वेगळाच आनंद त्या भक्तांच्या वेळेला बघा हा त्यांच्या मनाला व्हायचा बरं का सागर बरोबर बघ काय परिस्थिती होती त्यावेळेचा अवतार ना त्यावेळेला आश्रमाचा अवतार काय होता लक्षात आपल्या सर्वांच्या बघा सहयोगाने आणि बघा तुम्ही बघितलं असाल ना प्रत्येक तुम्हाला खोलीवर काय पाहायला मिळेल कोणशेला पाहायला मिळेल लक्षात घ्या. आणि म्हणून या अनेक भक्तांना श्रद्धापूर्वक भावपूर्वक या ठिकाणी तन मन धन या सेवा केली वैभव आज आपल्याला त्यांच्याकडे पाहायला मिळालं त्या सर्व भक्त टाळीवर अभिनंदन या ठिकाणी आज आम्ही काही नाव वाचलं का तिथे पोर का काही नाव वाचले मी तिथं 2-3 महिलांचे नाव बाबांना वाचायला मिळेल का शिंगला सध्या गोष्ट बघा आपली बघा वंदनाबाई लोखंडे का वंदना लोखंडे आहे ना तिचं नाव दिसलं नाव आणखी कोणाचं नाव दिसलं आपल्या चौधरी प्रतिभाताई चौधरी हा आणि त्या वंदनाताईची काय श्रद्धा बरं का त्यांच्या वंशाला देव का दिवस नव्हता किती वर्ष 47 47 वर्ष किती 47 या परिवाराने 47 वर्ष बघा आपणच दमदार लक्षात आणि बाबांच्या कृपाशीर्वादाने त्यांना 47 वर्षानंतर बघा मुलगा लक्षात घ्या जर टाळून त्यांच्या श्रद्धेचा आपण नमन करून ती केस आता का बरं का केस चालू बरं का आपली कोर्टामध्ये माहिती लक्षात काय आरोप तुम्ही ते आरोप वाचले बरं का तर म्हणून बाबा तुम्हाला म्हणते ना बरं का आमच्यासारख्या बंधूच्या नादी लागू का आम्ही बंधू साधू लक्षात बरं का आम्ही बंधू साधू आहे आमच्या नादी लागून चांगले साधू बघा त्यांनी तुमचं कल्याण असो ते काय आरोप केले बघा आपल्यावर ती केस वाचत तुमच्या लक्षात येईल असो माझ्या धर्मेश्वर आश्रमामध्ये संघ सत्रामध्ये एक चर्चा एक संवाद एक जुन्या आठवणीचा उजाळा त्यांनी देत असताना बरोबर बघा श्रद्धा किंवा भक्तांचे सेवा बघा काय असते लक्षात आणि म्हणून बघा नाथ महाराज वर्णन करतात भागवतामध्ये तो भक्त सेवा लक्षात जसं आमच्या बघा केशवग्नी आताच आपल्या कुठे कार्यक्रम झाला तिरुपती जगातला 1 नंबर श्रीमंत असलेला आणि बघ भंडार मध्ये आणि विशेष म्हणजे वृंदावनला बरं का जाहीर करण्यात आलं होतं बरं का आणि त्यावेळेला त्यांना भगवंताच्या कृपेने काय त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झालं होतं
आणि अध्यक्षांनी काय केलं माहितीये का तिथे बघा भंडारचा पुरं भंडार आणि कुणी बघा त्या असं म्हणलं नाही की मला त्या ठिकाणी माझी कोणाची गैरसोय झाली. त्या टाळी होणार लक्षात या सर्व त्या सेवेकरांचं बघा सेवा बघा सेवा म्हणून बघा जी सेवा येईल ना आपल्या वाट्याला बघा तर ती सेवा कशी करा रोखून द्यायचं समर्पण कशी बघा समर्पण भावना करा. काय बघा तुम्हाला अनुभूती का मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून नाथ मार्गा बघा सेवेचा महिमा बघा नाथ मार्ग वर्णन केलं बघा. जर गुरुची बघा सेवा तुम्ही जर केली त्याचं काय फळ आहे लक्षात गुरुसेवेमध्ये काय फळ घडलेलं नाथ मार्ग भागवतांनी वर्णन केलं. अध्याय कितवा 11 किती 11 म्हणजे डबल 1 तुमची सर्वांची वनवन जावी पण गुरुसेवेचा महिमा बघा नाथ महाराज वर्णन करतात किती अध्यायामध्ये 11 लोई नंबर किती आहे लोई नंबर 1523 1523 आहे की 1523 बरं का बरोबर आहे का बरं का थांबा आता 1523 वही नंबर किती आहे बघा ध्यानात ठेवा अध्याय कितवा 11वा वही नंबर किती 1523 त्या वहीमध्ये नाथ महाराजांनी 2 प्रकारचा गुरूंचं वर्णन केलं 2 प्रकारे काय वर्णन करणार नाथ महाराज मध्ये गुरु नाम घेता मुखे काय गुरु नाम घेता मुखे त्याशी कलिकाल पावना शके म्हणजे जर तुम्ही मुखाने गुरुचं नाव जर घेतलं तर तिथं कोण येणार नाही लक्षात घ्या किती बघा महत्वाचा उद्देश नाथ महाराजांनी 11व्या अध्यायामध्ये आपल्या सर्वांना लिहून ठेवलाय. काय करतात नाथ महाराज गुरु नाम घेता म्हणून मुखाने नेहमी काय म्हणायचं ओम जना जनाय नमः ओम जना अशा रीतीने बघा गुरुचं नाम तुमच्या मुखात जरी आलं बघा आपले गायकी मामा विचारला लक्षात घ्या अनेक भक्त बघा स्मरण केल्यामुळे काय झालेले मरणाच्या तावडीतून आपण होता ना मरणाच्या तावडीतून बघा ते बाहेर राहील लक्षात. दीपक भाऊ जमलं दीपक भाऊ बी गेले मोटरसायकल त्यांचे चिरंजीव नाही त्यांचाही झाला होता हो ती मुलगा बस होती ना खेळगाव आणि त्यांच्या चिरंजीवचा आता नाही ना झाला बघा लाईट करंटला झटका बसला म्हणजे बघा गुरु नामाचा महिमा प्रथम सांगितलं नंतर कोणता महिमा सांगितलं पुढचा ऐकावा लक्षात घ्या. काय म्हणतात महाराज गुरु नाम घेता मुखे त्याशी कळीकाल पावना शके त्यांची सेवा करीत हरिके त्यांची म्हणजे कोणाची गुरुची त्यांची सेवा करीत हरिके पाया मोक्ष सुखे लागती. लक्षात घ्या गुरुसेवेचा महिमा काय गुरुसेवेने कशाची प्राप्ती होते ज्यासाठी तुम्ही परमार्थ करता भक्ती मार्ग करता लक्षात घ्या कशासाठी करता भक्ती मार्ग नाही मोक्ष आणि सुख मिळा म्हणून ना भक्ती कशासाठी केली जाते बघा मोक्ष मिळा आम्हाला सुख मिळावं की म्हणून बघा तुम्ही सर्वजण भक्ती करतात म्हणते सुख आणि मोक्ष कशाने मिळतं लक्षात घ्या काय म्हणतात महाराज त्यांची सेवा करीत हरिके पाया मोठे सुखे लागत म्हणजे जो भक्त गुरुंची सेवा करील आनंदाने उत्साहाने बघा प्रेमाने गुरुची सेवा करी तर त्याला मोक्ष सुख ढूंढवायची गरज नाही मोक्ष सुख त्याच्या पायाजवळ लोटांगून झाली लक्षात
सांगा याच्यापेक्षा गुरुसेवाचा महिमा काय असू शकतो अशा म्हणजे असं अनेक आज भक्तांनी संकल्प केला की नाही 4-5 गावच्या भक्तांना त्या ठिकाणी आवाहन करण्यात आलं होतं आणि ते भक्त उपस्थित इथं झाले होते तर त्या भक्त कोणकोणते गावचे भक्त येते हो नाव सांगा ना आपण नंतर करणार आहोत त्यामध्ये पिंपळसवाले उभे राहा पहिले पिंपळस हा पिंपळस पिंपळस तालुका निफाड पिंपळस त्यांचं टाळी वाजून अभिनंदन करू जे येथील झाडांची सेवा करणारे काळजी घेणारे त्यांचं अभिनंदन बसायचं तेव्हा नाही त्याचं नाव काय साळे अनंत साळे आनंद साळे पुढे त्या काय समोर आनंद श्री आनंद का श्री अनंता तुझं नाव आम्ही सर्व गेलो बघा आनंद पिंपळस आनंद साळे बघा साळे जरा वागा तर अभिनंदन बघा साळे बसा त्यानंतर देवगाव तालुका निफाड देवगाव तालुका निफाड देवगाववाले उभे राहा देवगाववाले दर महिन्याला वेरूळ श्रमदानाला येणार आहे वेरूळ येथे दर महिन्याला आणि विशेष म्हणजे बघा ते आदल्या दिवशी अर्थ म्हणजे सकाळी का विधीला आरतीला हजर राहणार आहे विधी आरती बसून उपस्थित राहणार आहेत संध्याकाळी 5 वाजता काय करणार ते स्नान करून बाबांचा आशीर्वाद बघा पुढच्या बघा मार्गाने जा टाळीवर अशा पिंपळ आपलं देवगाव करत आहे त्यानंतर अंबानेर हा गावाचं नावच लय गोड आहे की आंबा खावंसं वाटतं माणसाला की अशा हव्याविषयी वाटणार का अंबानेरकर दर महिन्याच्या 1 तारखेला बरोबर ना 1 तारखेला सकाळी 8 वाजता येथे येणार आणि संध्याकाळची आरती करून इथून जाणार तर इथं ते सेवा करणार इथंच ना त्र्यंबकेश्वर त्यांचंही अभिनंदन लक्षात त्यानंतर गंगा म्हाळुंगी कोणता तालुका आहे त्र्यंबकेश्वर इगतपुरी का त्र्यंबकेश्वर हाच आहे त्र्यंबकेश्वर तालुका आहे गंगा म्हाळुंगी किती तारीख ठरली तुमची 3 तारीख दर महिन्याच्या 3 तारखेला मुक्कामी येणार बरोबर ना पहाटेची विधी करून 5 वाजेपर्यंत श्रमदान म्हणजे 2 तारखेला मुक्कामी येणार आणि 3 तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यंत कशाची सेवा करणार आहे गोमातेची गोसेवा ते इथं करणार त्यांचंही खूप खूप अभिनंदन बसा खताच्या आणि गोसेवा त्यानंतर पिंपळगाव बसवंत दुबई ना का दुबईचं का किती तारीख ठरली तारीख का वार ठरला 4था शनिवार ना 4था शनिवार सकाळी 8 वाजता 7 वाजता का 8 वाजता 7 वाजता येणार आणि ओझरला सकाळी 7 वाजता येणार सायंकाळची आरती करून मग जाणार अभिनंदन आहे त्यांचं पण बसा खाऊन तर पाय येऊन तर पाय तसं श्रमदान करून तर पाय मग श्रमाचं महत्व जे कोणाला कळालं एक शिवावतारी संत बाबा त्यांनी तपश्चर्या केली आणि म्हणून त्यांनी आपल्या हितासाठी इस्लाम परंपरा चालू केलेली आहेत आपलं कर्तव्य काय जे गेले संत याचे वाटे आपण जाऊ झाडू संतांचे मला लक्षात आपलं कर्तव्य काय त्याच मार्गाने आपण दुसऱ्या मार्गाने जायचं लक्षात घे आणि म्हणून आपण सर्वजण बघा प्रेमपूर्वक भावपूर्वक ही श्रमाचं नाव काढतात आपल्याला काय झालं पाहिजे हर्ष आनंद सच्चा बघा सच्चा भक्त की सच्चा बघा सच्चा आपल्याला सच्चा भक्त बनायचंय कसं बनायचंय आपल्याला का नापास व्हायचं नाही काय व्हायचं नाही नापास व्हायचं नाही अच्छा आपल्याला काय व्हायचंय प्रत्येक गोष्ट करताना बघा गुरुचरावर मध्ये काय व्हायचंय सच्चा भक्त बघा बनायचं नाही तुला काय बघा भक्तांची परिस्थिती कशी कशी होईल लक्षात ठेवा आता काय बघा गुरु सांगता एक ते नीट ऐकतीच नाही बघा किंवा त्याचा अर्थ भलताच कर काय भलताच करत्या त्याच्यामुळे काय होतं परिणाम वेगळे परिणाम त्याला बघायला लक्षात
म्हणून गुरु काय सांगता बघा असं याचा नीट आपण ऐकलं पाहिजे. ते कोणत्या अर्थाने बोलले की नाही हे आपण बघा समजलं पाहिजे. नाही तर गैरसमज होतो आणि त्याच्यामुळे काय होतं आणि बघा परिणामाला समोर जातो. एकदा काय झालं बघा, एकदा काय झालं, एक भक्त बघा गुरु महाराजांकडे आल्यानंतर वेळ किती नाही लागला, हा थोडा पाहुणे आल्यानंतर गुरु महाराजांचं काय ना साष्टांग नमस्कार केला आणि गुरु हात जोडून मागवरून देवांसमोर बसला आणि गुरुंशी तो काय बोलू लागला आणि गुरु महाराज या ठिकाणी मी आपला भक्त आहे म्हणे, माझी इच्छा आहे, माझी काय इच्छा म्हणे, मी संपन्न काय वैभवशाली संपन्न काय मी वैभवशाली संपन्न झालो पाहिजे म्हणे, मला कोणती कमी पडता कामा नाही, यासाठी मला काहीतरी मार्ग सांगा. असं कोण म्हणलं बघा, हे भक्त मला गुरुंनी ऐकलं घेतलं, काय हरकत नाही, हा म्हणतोच ना म्हणे याची इच्छा आहे की काही इच्छा आहेत, आपण वैभवशाली संपन्न म्हणावं. म्हणून गुरुने त्याला किती वाक्याचा उपदेश केला बघा, 3 वाक्यात, किती 3 वाक्याचा उपदेश केला. ती 3 वाक्य ऐका बरं का. आणि सांगितलं या वाक्याचं काय पालन करायचं बरं. त्यासाठी करायचं पालन म्हणे तुझी इच्छा आहे मनोकामना आहे, कोणती वैभव आणि वैभवशाली संपन्न झालं पाहिजे. त्याचं पहिलं वाक्य गुरुंनी काय सांगितलं म्हणजे सावलीत जायचं सावलीत यायचं. बघा काय सांगितलं पहिलं वाक्य, सावलीत जायचं सावलीत यायचं. पहिलं. दुसरं वाक्य काय सांगितलं, गोड करून खायचं. काय सांगितलं दुसरं वाक्य, गोड करून खायचं. तिसरं वाक्य काय सांगितलं, मऊ करून झोपायचं बरं का. 3 वाक्याचा उपदेश केला. कशाला उपदेश केला होता हा, शिष्याच्या अपेक्षानुसार बघा, वैभवशाली सुख संपन्न बघा, सुखी संपन्न व्हावं म्हणून. घरी आपण दर्शन घेतलं, गेला घरी आणि विचार करा, काय विचार करायला लागला, आपण गुरु महाराजांकडे गेलो होतो, गुरुंची चरणी विनंती केली होती. काय विनंती केली होती, मी वैभवशाली संपन्न व्हावं, मला उपदेश करा. म्हणून आपल्याला गुरुंनी किती वाक्य उपदेश केलेला आहे म्हणे, आता आपण त्याचं पालन केलं पाहिजे की नाही, म्हणजे आपली इच्छा पूर्ण होईल. आणि म्हणून बघा यांनी एक वाक्याचं का पालन करायला सुरुवात केली बरं का. पहिलं वाक्य काय होतं, सावलीत जा आणि सावलीत. म्हणजे त्या भक्ताने काय केलं माहितीये का, त्याचं शेत 3 किलोमीटर किती लांब होतं घरापासून, शेत किती किलोमीटर होतं, 3 किलोमीटर. म्हणून त्या भक्ताने काय केलं, घरापासून 3 किलोमीटर मंडप देऊन टाकला. मंडप काय देऊन टाकला, मंडप टाका शेतापर्यंत मंडप देऊन टाकला. काय करायला लागला, त्या मंडपातून काय करायचं, शेतात जायचं, पुन्हा घरी यायचं. कारण महाराजांनी उपदेश काय सांगितले, सावलीत आणि सावलीत या. बघा पहिल्या वाक्याचं उपदेशाचं पालन केलं आणि पैसा खर्च काय झाला, खूप पैसा खर्च झाला शादी. आता विचारा एवढा मंडप किती खर्च लागेल की नाही, तो 3 किलोमीटर सांगा किती खर्च लागेल की. पहिल्या वाक्याचं पालन झालं आणि बघा पैसा खर्च झाला. पण दुसऱ्या वाक्याचं पालन केलं पाहिजे की. दुसरं वाक्य काय होतं, गोड करून खा. गोड करून खा. मग यांनी काय सुरू केला धडा का, जिलेबी, बासुंदी, मैसूर वडी, बर्फी, असे गोड आयटम बघा. आता ते काही ते का स्वस्त आहे का ते, असं गोड खाण्यामध्ये सुद्धा काय केलं, भरपूर त्याचा खर्च झाला. पुन्हा आता तिसरं वाक्य कोणतं राहिलं, गुरुने काय सांगितलं आपल्याला, मऊ करून जा बरं. म्हणून यांनी काय केलं माहितीये का, गुरुंच्या उपदेशानुसार गाद्या आणल्या, गाद्या दंडलापच्या गाद्या, त्या 2-4 नाही 20-25 गाद्या आणल्या, एकावर एक अशा एकावर 25 गाद्या, त्याच्यावरून झोपलं. कारण मऊ करून झोपायचं बरं का, मऊ करून जावं म्हणून त्या गाद्यावर झोप. आता सांग एक गादीची किंमत किती गाद्या. अशा रीतीने काय झालं बघा, अहो त्याचं दिवाळ काय झालं का, दिवाळ वाटवं झालं बरं. आला गुरुंकडे, गुरुंनी बघितलं की आपला शिष्य आला, दर्शन त्याने घेतलं. काय आला असं नाही, मग त्या काय सांगला गुरुंना, म्हणे गुरु महाराज बघा म्हणे, मी तुमच्याकडे आलो होतो म्हणे, मी तुम्हाला विनंती केली होती, मला वैभवशाली व्हायचंय,
मी संपूर्ण झालं पाहिजे असेल मला काहीतरी सांगा. म्हणून तुम्ही मला काय केलं म्हणे, 3 वाक्याचा उपदेश आला. मात्र काय झालं म्हणे, तुमच्या वाक्याचं पालन केल्यामुळे माझं सगळं वाटोळं झालं म्हणे. काय सांग शिष्य काय बोलू लागला गुरु महाराजांना म्हणे, मला जेव्हा तुमच्या वाक्याचं पालन केलं मात्र काय झालं, दिवाळं म्हणे. महाराज चकितच झालं. याला साथ लावलं. गुरु महाराज विचारच करायला लागले. टेन्शन आलं. माझ्या वाक्याचं पालन याने केलं, मध्ये वाटोळं झालं. आणि मग गुरु महाराज विचारला, सांग म्हणे मी तुला काय सांगितलं होतं, माझ्या वाक्याचं पालन केलं तसं वाटोळं झालं, सांग म्हणे मला. म्हणे महाराज तुम्ही मला पहिलं वाक्य सांगितलं होतं. काय वाक्य सांगितलं होतं? सावली झाली सावली. म्हणून मी काय केलं म्हणे, घरापासून शेतापर्यंत काय दिलं, दररोज काय करतो तो म्हणे, सावली द्यायचं. गुरु महाराज काय म्हणे, अरे येड्या, तुला मी मंडप द्यायला सांगितलं होता का? फक्त काय सांगितलं, सावली यायला सांगितलं, तुला मंडप द्यायला सांगितलं नव्हतं. मग सावली द्या, सावली द्या, सावली काय, सावलीत जा आणि सावलीत. याचा अर्थ काय म्हणे, दिवस उगायच्या आत शेतात जायचं म्हणे. कधी शेतात जायचं? दिवस उगायच्या आत जायचं. आणि दिवस मावळ्यानंतर घरी यायचं. याला म्हणत्या शेतात सावलीत आणि सावलीत. मी सांगितलं एक आणि त्याचा अर्थ तो भट्टाच लावला. लक्षात घ्या. त्यामुळे काय झालं, लक्षात राहा महत्वाचा मुद्दा की गुरु सांगता एक, त्याचा अर्थ केला तर वेगळाच आणि त्याच्यामुळे परिणाम लक्षात घ्या. पहिलं वाक्य झालं की लक्षात, त्याचा खाटका खोला. पहिलं वाक्य त्या लक्षात आलं. नंतर दुसरं वाक्य काय सांगितलं म्हणे मी, दुसरं वाक्य काय सांगितलं, गोड करून. मी सांगितलं का बुंदी करून खाय, श्रीखंड करून खाय, किंवा म्हैसूर पाका बासुंदी द्या किंवा सोनबा, असं तुला सांगितलं का? मी फक्त काय सांगितलं, गोड करून खा. म्हणे गोड करून खा याचा अर्थ काय समजलं का तुला? म्हणे गोड करून खा याचा अर्थ काय म्हणे, शेतात जायचं. काय करायचं? शेतात जायचं. तिथे काय करायचं? कष्ट म्हणजे काम करायचं. काय करायचं? शेतात जाऊन बरं काम करायचं. आणि काम केल्यानंतर भाजी भाकरी सुद्धा कशी लागते? गोड. अहो जिरी बासुंदीला काय करायचं? ती भाजी भारी कशी लागते? याला म्हणत्या गोड करून खा. आणि तू काय केलं? लक्षात घ्या की गुरु सांगता एक आणि आपण ऐकलं भलतच, त्याचा अर्थ वेगळा, परिणाम बघायला परिणाम काढतो. लक्षात घ्या. 2 वाक्य झालं ना. आता तिसरं वाक्य काय होतं? तिसरं वाक्य काय होतं? मऊ करून झोपा. म्हणे बरं का, मऊ करून झोपा असं वाक्य दिलं होतं तुला. म्हणे आता त्याने सांगितलं म्हणे, तुम्ही मला वाक्य सांगितलं तू मऊ करून झोपा म्हणून. तर गुरु महाराज हे बघ म्हणे, तुला मी सांगितलं का? तू काय केलं सांग म्हणे. म्हणे महाराज मी काय केलं, गाद्या आणल्या. किती गाद्या म्हणले? 25 डंडा. गाद्या कोणत्या आणल्या? महाराजांनी ऐकून घेतलं त्याचं म्हणणं विचार. महाराज त्याला काय म्हणजे, अरे बघ म्हणे, तुला मी सांगितलं होतं का डमलाच्या गाद्या? मी फक्त काय सांगितलं, मऊ करून झोपा. मऊ करून झोपा याचा अर्थ काय? याचा अर्थ काय ऐक म्हणे. मऊ करून झोपा म्हणजे काय? शेतात दिवस उगायच्या शेतात जायचं. काय करायचं? मेहनत करायचं, काम करायचं आणि भाजी भाकरी खायची. आणि का तो ढ्याका जरी पडला तर तुला झोप कशी येईल? ती गादीची गरज आहे का तिथं? याला म्हणत्या मऊ करून झोपा. म्हणजे गुरु महाराजांचा सांगण्याचा अर्थ काय असतो, आपण त्याचा अर्थ काय लावतो आणि अर्थ लावण्याचा काय परिणाम होतो लक्षात घ्या. आणि म्हणून आजच्या जत्रेमध्ये अनेक मुद्दे म्हणजे आता आपली वेळ संपत आली, समजा की भजन वर हात करा. खडे हो जा.
आता भगवान शंकराचा उत्सव झाला की नाही, मग देवाला काय आवडतं? हा बोलो. माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची. 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 आवड तुला बेलाच्या पानाची. आवड तुला त्रिशूळ डमरूची. आवड तुला बेलाच्या पानाची. आवड तुला त्रिशूल डमरूची. माझा भोळ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या. जोरदार काही म्हणता. माझा भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची. आवड तुला बेलाच्या पानाची. आवड तुला ढवळ्यान नंदीची. आवड तुला बेलाच्या पानाची. आवड तुला ढवळ्या रे नंदीची. आवड तुला बेलाच्या पानाची. आवड तुला ढवळ्या रे नंदीची. आवड तुला बेलाच्या पानाची. आवड तुला ढवळ्या रे नंदीची. त्र्यंबकेश्वर महाराज की जय. ऐका ना, काय बघा, कौतुक गौरव केला पाहिजे. अनेक भक्त संकल्प करतात की आणि त्याची जाणीव ठेवतात आणि विचार करतात. आता त्र्यंबकेश्वरला कार्यक्रम चालू की म्हणून कोणी केळं आणतं, कोणी सफरचंद की, कोणी पेरू आणतं की, कोणी फळाचं साहित्य की, किंवा आपला संकल्प जो आपण केला आहे तो आपण पूर्ण केला असं बघा, जाण ठेवून तो संकल्प बघा पूर्ण करून आपल्या एक आनंद, काय सेवेचा आनंद, कारण गुरुसेवेचा महिमा मोठा नाही, आनंद झाला असा आनंद गुरुसेवेचा घेऊन या ठिकाणी बघा काय करायचं, आपला संकल्प पूर्ण करीत त्याचा टाळी होत्या भक्तांचा आपण अभिनंदन. त्याप्रमाणे आज बघा सुंदर काम झालं बरं का, देशी भावल्यांनी चांगलं काम केलं बरं का.